तर मित्रांनो, आज आपण गावाला चाललो होतो आणि गावाला जाता जाता आपण एक नावामध्ये बसलो. नाव चालत होतं. नेमकं व्हिडिओमध्ये तुम्ही पूर्ण बघा, तुम्हाला नक्की समजेल आपण नेमकं कुठे गेलो होतो, नाव कुठे चालवली होती. तर मित्रांनो, आज आहे ना आपल्याला जायचे होते तेरवीवर. मग आपली आई म्हणत होती आपल्यासोबत चाल आपण जाऊ तेरवीला. आपल्याला जायची होती निमकराडला. मग निमकराडला जाण्यासाठी आपल्या गावून पहिले आधी जायचे होते आपल्याला इसरखेडला. मग आपण आहे ना सकाळी सकाळी आलो होतो आपल्या बस स्टँडवर. बस स्टँडवर आलो तर आपल्याला होती 9:30ची बस. मग आपण बसची वाट बघत होतो आपल्या बस स्टँडवर. मग आपण बसलो होतो बसमध्ये. मग आपण बसमध्ये बसलो आणि बसमध्ये बसल्यानंतर ते बस तर काही इसरखेड नव्हती वो, हे होती डायरेक्ट खेळगाव. मग आम्ही काय केलं, आम्ही नव्या इसरखेडमध्ये उतरलो आणि इसरखेडमध्ये उतरल्यानंतर आम्ही निघालो होतो डायरेक्ट सिद्धं जुन्या इसरखेडमध्ये जाण्यासाठी. आणि आम्ही नव्या इसरखेडमधून जातच होतो तेवढा ते आबा आम्हाला रस्त्यात दिसले भाऊ. मग आबाला विचारलं कुठे चालले, तर आबा म्हणत होते की मी बी चाललो निमकराडले तेरवीवरच. मग चला माझ्यासोबत, मी नेतो तुम्हाला. मग आम्ही आबासोबत निघालो होतो 120च्या स्पीडनं चालत चालत निघलो होतो. आणि आम्ही जुन्या इसरखेडच्या गावात तर गेलो नाही, पण आपण आहे ना आबांना आम्हाला आणलं होतं या योगी महाराजच्या आश्रमकडून. मग आम्ही आलो होतो योगी महाराजच्या आश्रमकडून. मग योगी महाराजच्या आश्रमकडून आल्यानंतर आबा म्हणते चला आपण दर्शन करून घेऊ. मग दर्शन गिर्शन करून घेतलं हो. आणि दर्शन गिर्शन घेणं झाल्यानंतर आम्ही आलो होतो एक नदीवर. नदीवर आल्यानंतर आम्ही बसलो होतो बोट मध्ये, म्हणजे आपल्या नावामध्ये. नावामध्ये बसल्यानंतर आम्ही निघालो होतो डायरेक्ट 120च्या स्पीडनं डायरेक्ट तिकडल्या काठावर जाण्यासाठी. आणि नंतर आम्ही उतरलो होतो मग त्या काठावर. मग या काठावर उतरल्यानंतर तो या काठावर पुरा जंगलच होता भाऊ. या गवतच होतं नुसतं, कोण रस्ता बी नव्हता. तुम्ही बघून घ्या पुढे तर एकदम जंगलच आहे पुरा दाट. नाही या जंगलातून आम्हाला जाणं पडलं पायदल. आम्ही निघलो होतो एकूण 120च्या स्पीडनं डायरेक्ट जंगलातून पायदल. आणि मग का आम्ही 120ची स्पीड अशी धरली होती की मग आम्ही डायरेक्ट निमकराडमध्ये येऊन पोहोचलो होतो ना बोर्ड ताबडतोब मध्ये. मग आम्ही आलो होतो निमकराडमध्ये. अडी सांगतो आल्यावर तर किती कीर्तन चालू होतं भाऊ. म्हटलं आता कीर्तन होऊ द्या. मग तडलं आपण अडी बसलो होतो. मग आपण आलो होतो अडी खुर्चीवर. मग खुर्चीवर बसलो आणि नंतर आलो होतो आपण आपल्या मावशीच्या घरी. मावशीच्या घरी आल्यानंतर आपण चहा पाणी घेतलं आणि चहा पाणी झाल्यानंतर आपण आलो होतो मंदिरावर. नंतर येते आल्यावर आपण हनुमंताचे दर्शन वगैरे घेतले आणि दर्शन वगैरे घेणं झाल्यानंतर आपण आलो होतो वापस अडी पंक्ता इंता बसले होते. मग आपण बसलो होतो जेवण करायला. आपण जेवण करताना व्हिडिओ घेणार नाही होऊ शकणार नाही वो, आपल्याला काही शरम लागत नाही. शरम लागत होती पण तरी पण आपण व्हिडिओ घेऊन घेतला थोडा वेळ. मग आता मी करतो जेवण, तुम्ही बी या जेवण करायला. मग आता आपले झाले होते पण जेवण करणं झाल्यानंतर आपल्याला जायचे होते परत घरी. मग परत घरी जाण्यासाठी आपण आलो होतो नदीच्या काठावर. मग नदीच्या काठावर आल्यानंतर आपल्याला वाट बघायची होती बोटची, म्हणजे नावची वाट बघायची होती. नाव होती त्या साईडने. नाव तर तो बॉल होता भाऊ घरी. मग आपण त्या बॉयला फोन लावला. मग तो बॉला होता भाऊ, आता बघू शकता. मग आली होती पण नाव. नंतर आपण बसलो होतो त्या नावामध्ये आणि त्या बॉयला म्हटलं की आपल्याला बी चालू पाहू द्या. मग आपण चालू होतो नाव, पण व्हिडिओ तर काही पूर्ण काढला गेला नाही कारण की व्हिडिओ आपल्या आईने काढला होता. मग नंतर आपण आलो थोडं इसरखेडमध्ये. आणि इसरखेडमध्ये आल्यानंतर आपण आलो थोडं बस स्टँडवर. आणि बस स्टँडवर आल्यानंतर आली होती बस. मग आम्ही बसलो होतो बसमध्ये. आता आम्ही जातो घरी. व्हिडिओला करतो तट्टा लाई दे मग आता एक गाणं.